चला तर मित्रांनो, आपण सगळे आम्ही निघत आहोत स्वामीनारायण मंदिराच्या दर्शनासाठी. शशीला पहिल्यांदाच घेऊन आपल्यासोबत, आणि ती पहिल्यांदा निघत आहे आपल्या रूमच्या बाहेर. ही सगळी मजा पाहूयात आपण तिच्यासोबत. इलाच होती घरी बाहेर निघायची घाई. कशी नाग नदीचा नाला. असं वाटतंय तुला आता पहिल्यांदा बाहेर निघून? नाही, पहिल्यांदा नाही निघत. हा मंदिरात सारखी छान वाटत आहे. शशी एकदम खुश आहे सध्या. हा मोठा श्रीमद भगवत गीतेचा प्रोग्राम सुद्धा चालू आहे इथे. चलेलो आम्ही इथे. बघा उतरा. हे बघा स्वामीनारायण मंदिर तुम्ही पाहू शकता. उतरली थोड्या वेळातच. आम्ही चालले इथे स्वामीनारायण मंदिरामध्ये. बघ इकडे. चला चला. हा इथला हा प्रवेशद्वार. आम्ही चालले. सगळे शाळेंची मुलं सुद्धा इथे आलेले आहेत. ते आजोबाला तुम्ही बघत आहे. आम्ही आता स्वामीनारायण मंदिरमध्ये. आजूबाजूचा हा देखावा तुम्ही पाहू शकता. छानसा देखावा आहे हा स्वामीनारायण मंदिर. भक्तिभावाने खूप काही भक्त लोक इथे येतात दर्शनासाठी. वेळात तिथे चप्पल ठेवण्यासाठी जागा शोधण्याचा कार्यक्रम सुरू होईल. आता चपलीसाठी जागा शोधायची आहे आपल्याला. मंदिरात आल्यावर झोपलेली आहे. तिने हे काम केलेलं आहे. इथून हा मंदिर खूपच छान दिसतं बघा मित्रांनो. आम्ही आलो होतो. कुठं बसायचंय? संध्याकाळी लाईट लागेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे ना. बंद करण्याची वेळ झाली मित्रांनो. सॉरी मी तुमची वाटू लागतो शकता. तरी तुम्ही हा मंदिर ऐकून घेता मंदिराचा. काय म्हणते या मंदिरात कसं वाटलंय तुला? काय बघा स्वामीनारायण मंदिर रात्रीमध्ये आपल्याला किती छान दिसतो. व्हिडिओ चालू असताना सेल्फी होत नाही. व्हिडिओ चालू असताना सेल्फी होत नाही. त्यामुळे ते सांगत आहे सल्ला. तर मला माहित आहे किती वेळा आहे दाबला तरी फोटो निघणार नाही. बघू शकता मित्रांनो किती छान देखावा आहे रात्रीचा. स्वामीनारायण मंदिर नागपूर येथे.